श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य संदेश तुझ्या पुढे येणे हा एक शुभ संकेत आहे. पुढील काही मिनिटे, काही तास आणि काही काळ तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शुभ वार्ता कानावर पडतील त्या अचानकपणे तुझ्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहेत. तू जेव्हा आर्थिक मदतीसाठी देवाला हाका मारतोस तेव्हा देवही ते सर्व काही ऐकतो. तुला असे वाटते की कधीकधी मी तुझे ऐकत नाही, पण तू जेव्हा जेव्हा अंतर्मनातून मला हाका मारतोस तेव्हा मीही तुझ्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुला प्रदान करतो. कधी संदेशातून तर कधी कुणाच्या मुखातून तुझ्यापर्यंत ते पाठवतो. बाळा, आज या संदेशाला दुर्लक्षित करू नकोस, तर संपूर्ण ऐकून घे. तुझ्या मनावरचा ताण कमी होईल. तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत आहात तेच आता घडणार आहे. कित्येकांना आपले प्रेम परत मिळणार आहे. कित्येकांना आपल्या कार्यात मदत मिळणार आहे. कधी तुमच्या कार्यात उन्नती होईल, तर कधी आर्थिक संपन्नता अधिक वाढी लागेल. भरभराटीचा तुम्ही आता अधिक आनंद घेणार आहात, कारण देवाने तुमची निवड केली आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. देव तुम्हाला अशा मार्गावर नेतो जिथे तुमची सुख, समृद्धी आणि विपुलता आहे. जर तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप काही आटोकाट प्रयत्न करत आहात, तर आजचा हा दिव्य संदेश तुमच्यासाठीच आहे. आज लक्षपूर्वक हे ऐकत राहा, कारण यातून तुम्हाला ती ऊर्जा मिळणार आहे. तो दिव्य प्रकाश मी तुमच्या मनावर सकारात्मक विचारांसाठी टाकणार आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता. तुमच्या दैनंदिन कार्यांमध्ये तुम्हाला माझी मदत हवी आहे, ती सुद्धा मिळणार आहे. तुम्ही गतिशील राहू इच्छिता, त्यामुळेच हा संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुमच्या आरोग्याच्या समस्या हळूहळू लोप पावताना तुम्हाला दिसणार आहेत आणि तुमच्या आरोग्यात ते सकारात्मक परिवर्तन तुम्हाला दिसून येणार आहे. या आठवड्यात तुम्ही आता अधिक आनंदी, सकारात्मक विचारांनी पुढे जाणारे असाल, कारण हा येणारा महिना तुमच्यासाठी अगदी उत्साहाने, आनंदाने तुम्हाला भरून टाकेल आणि होळीनंतर तुमच्यासाठी एक सुखाची पर्वणी आहे, ज्यामुळे तुम्ही जे काही शोधत आहात त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मोठे यश द्वारात उभे असेल. तुम्ही फक्त पुढे जाऊ इच्छिता म्हणा आणि मग बघा देवाचा चमत्कार. जेव्हा जेव्हा कोणी प्रयत्नांनी पुढे जाऊ पाहतो, तेव्हा देवही त्याच्यासाठी मार्ग उघडे करतो. जर तुम्ही आज दैवी आशीर्वादाने, स्वामी शक्तीने भरून जाणार आहात, तर आजचा हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आहे. ही प्रेरणा आहे, तर हा आशीर्वाद आहे. कुणासाठी एक मोठा चमत्कार आहे. जो कोणी जे आकर्षित करू पाहत आहे त्याच्या दिशेने देव तेच प्रवाहित करणार आहे. तुमची उंची जी जीवनात तुम्हाला हवी आहे, त्यासाठी प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे. या जगात पुढे जात असताना अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो, पण घाबरून जाणे, कठीण वाटणे याचा त्याग करा, कारण पदोपदी तुम्ही कठीण आणि असे पाहाल तर मग
मागेच राहाल. म्हणून मागे राहणे सोडा. कठीणातूनच मार्ग पुढे वळवल्या जाणार आहे. तुमच्यासाठी अधिक काहीतरी निर्माण केल्या जात आहे. तेव्हा अधिक परिश्रम त्याला जोड म्हणून तुम्ही दिल्यास तुम्ही तुमच्यासाठी प्रगतीची द्वारं उघडी पाहू शकणार आहात. जर तुम्ही केलेल्या प्रयत्नांसाठी देवाला प्रार्थना करत आहात तर आत्ताच ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. यावर तुमचा दृढ विश्वास असला पाहिजे. देव तुमच्यासाठी आरोग्याचे प्रश्न सोडणारे उत्तर तुम्हाला देव करत आहे. जे कोणी या क्षणाला स्वामी संदेश ऐकत आहे, ऐकणारी जागा आणि तुमचे ऐकणारे मन पवित्र शुद्ध होणार आहे. कारण दैवी चमत्कार, दैवी आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे स्वामी शक्ती त्यांना पोहोचवू इच्छिते. या क्षणाला जे कोणी स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्या मनाच्या मनात त्यांनी जी काही इच्छा स्वामींपुढे व्यक्त केली आहे ती स्वामी माऊली लवकरच पूर्ण करो. त्यांच्या सुखांना वाढवो, त्यांच्या आशीर्वादांना वाढवो आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित आणि सुखात ठेवत, आशीर्वादात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जेव्हा तुमचे कुटुंब आनंदित असते आणि तुम्ही देखील आनंदी असता तेव्हा तुमच्यासाठी संघर्ष कमी होऊ लागतो. म्हणून निरंतर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. अगदी आनंद छोट्या स्वरूपात, छोट्या खर्चात किंवा तुमच्या छोट्याशा एखाद्या गोष्टीतसुद्धा उत्पन्न करता येतो. तेव्हा देव म्हणतात, नेहमीच आनंदी राहणे सुरू करा. आनंद वाटणे सुरू ठेवा. आनंद वाटल्याने अधिक वाढी लागतो. जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देता तेव्हा अधिक आनंद तुमच्याही दिशेने प्रवाहित केला जातो. म्हणूनच कुणाला आनंदित करण्यासाठी कधीकधी छोटे दान धर्मही आवश्यक आहेत. कधीकधी गरजूंना एखाद्या वेळेस काही दिल्यास त्याच्या मनातील निघणारा आशीर्वाद हा तुमच्यासाठी मोठे कार्य घडवून आणणारा असू शकतो. तेव्हा जेव्हा कधी तुमच्या हातून एखादे चांगले कर्म घडत असेल, एखाद्याला अन्नदान असो, एखाद्याला पाण्याचे धर्म असो, तर ते करत राहावे. कारण या सर्व काही दिवसांमध्ये तुम्ही जे काही चांगले कर्म कराल ते देवापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्यातून मिळणारा आशीर्वादही तुमच्या मनाच्या पलीकडे असेल. देवाचे हे संदेश एकाग्र मनाने ऐकल्यास मनातील सर्व काही नकारात्मकता दूर होऊ लागते. तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी माऊलीचा जय जयकार करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपली इच्छा व्यक्त करा. तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी देव रोज चमत्कार घडवून आणतात. अनेक भक्तांना त्याचे अनुभव देखील येतात. जर तुम्हीही स्वामी शक्तीचा अनुभव घेतला असेल तर नक्कीच होय, मी स्वामी शक्तीचा अनुभव केला आहे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. माझा देव महान, माझे स्वामी महान असे लिहायला विसरू नका. हा संदेश, हा दैवी चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकने संदेश पुढे जाण्यास मदत होईल, प्रसारित होईल आणि तुम्हाला देखील त्याचे पुण्य लाभेल. तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. तुमचे अर्धवट कार्य पूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्या कार्यात मदत करतील. स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.